सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये मी किमया तुमचं स्वागत करते. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे सेलिब्रिटी जोडी शुभंकर एकबोटे आणि अमृता बने. ही रिअल लाईफ जोडी आता ही दोस्ती तुटायची नाही या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांच्या नाटकाविषयी आणि त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी मारूया खास गप्पा. हॅलो दोघं, कसे आहात? हॅलो, हाय किमया, थँक्यू सो मच. मस्त छान वाटला मला. हॅलो किमया. आम्ही छान आहोत. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. तुमचं नवीन नाटक रंगभूमीवर आलंय सुमित दादा आणि हो. सुमई ताई सोबत, ही दोस्ती तुटायची नाही. काय सांगाल या नाटकाविषयी? नाटकाविषयी सांगायला तसं भरपूर आहे, पण थोडक्यात सांगायचं तर अर्थात नावाप्रमाणेच हे नाटक एकदम फ्रेश आहे. दोस्तीबद्दल आहे. नात्यातल्या कुठल्याही नात्यातल्या, म्हणजे नॉट नेसेसरीली नवरा बायकोच्या किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या, त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नात्यातल्या मैत्रीबद्दल, दोस्तीबद्दल एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारं आणि हसवत रडवत छान तुम्हाला त्या दोस्तीच्या महत्व पटवून देणारं नाटक आहे. ही दोस्ती तुटायची नाही. येस, थोडक्यात सांगायचं तर एवढंच. पण तुमच्या भूमिका आणि तुमचे लुक ते पोस्टर मध्ये पाहिलं ते खूप इंटरेस्टिंग आहे. तो मला जेवढं माहितीये तुमची काउन्सिलरची आहे दोघांची, आणि लुक शाळेच्या युनिफॉर्म मधला तुमचा लुक आहे. सो कसं वाटतंय, काय आहे नेमकं, काय आहे गौड बंगाल, काय आहे मागचे? अरे गौड बंगाल म्हणजे खूप मेजर गौड बंगाल आहे. जसं पोस्टरवर दिसतंय तर तेच तुम्हाला तिथे बघायला मिळेल की नाही याच्याबद्दल आता आम्ही ते गुपित फोडत नाही. पण येस, आम्ही दोघेही काउन्सिलर्स आहोत आणि 2 जोड्या आहेत. 2 जोड्यांमध्ये वयाचं अंतर आहे आणि त्या जनरेशन मधून येणारी जी काही गंमत असते, जनरेशनची गंमत असते, तर ती गंमत बघायला मिळेल. आणि नावाप्रमाणे जसं ही दोस्ती तुटायची नाही, ही जशी एक कमिटमेंट आहे ना, तर तसं हे नाटक बघायला आल्यानंतर खूप वेगवेगळ्या आयुष्यात आपली जी नाती असतात त्यांना आपण खरंच कमिटेड आहोत का, आणि गृहीत तर नाही धरत ना कधी त्यांना, हा नक्की प्रश्न पडेल प्रेक्षकांना. पडतोय म्हणजे हॅलो 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 हा हा हा, येतोय ऐकू येते? येस येस येस. हा, मी म्हणलं की तू आता जे लुक्सचा थोडक्यात सांगायचं, जो लुक्सचा तू उल्लेख केलास, राईट. सो हे बेसिकली आम्ही दोघं यंग काउन्सिलर्स आहोत आणि आमच्या समोर सुमित दादा आणि चिन्मय मावशी सारखे दिग्गज जी जोडी आहे, ते 2 जण आमच्याकडे काउन्सिल करून घ्यायला आले. सो हे खूप नवीन, मुळात आयडियाच नवीन आहे की काउन्सिलर नवीन आहेत आणि समोर जी क्लायंट आले त्यांच्याकडे जे पेशंट आले ट्रीट करून घ्यायला, ते थोडे शोल्डर जनरेशन मध्ये. आतापर्यंत आपण उलट बघितलंय ना, कुठल्याही नाटकात, सिनेमामध्ये आपण उलट बघितलं की काउन्सिलिंग करणारे थोडेसे काकू झोन, थोडेसे वरच्या जनरेशन मधले असतात आणि जे क्लायंट म्हणून येतात, केस घेऊन येतात त्यांची, ते थोडेसे यंगर जनरेशन. इथे थोडंसं उलट आहे. इथे मोठ्या ओल्डर जनरेशनच्या भूमिका सोडवायला यंगर जनरेशन मदत करते आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर ते आत्ताच्या पिढीने आधीच्या आणि पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी केलेलं हे नाटक आहे. पण मला सांग, आता इथे म्हणजे दोघांनी मला सांगा, एक आहे नाटकाचं खास आपण म्हणजे युनिक गोष्ट म्हणूया, खासियत म्हणूया, की तुम्ही ना दोन्ही रिअल लाईफ मॅरिड जोड्या एकत्र काम करताय आणि दिसताना पण जोडी आहे, फक्त काउन्सिलर म्हणून तुमची काउन्सिलर जोडी आहे आणि ते ऍक्च्युअली मॅरिड जोड पण असतोय. सो असं त्याच्यात ती देवाणघेवाण, ती केमिस्ट्री कशी होती चौघांची? अरे मस्त, खूपच भारी. म्हणजे त्याच्यामध्ये चौघांची केमिस्ट्री डेव्हलप होण्याची जी फेज आहे ना आमच्या लाईफ मधली, म्हणजे आम्ही जी प्रोसेस केली नाटकाची, ती प्रोसेस खूप म्हणजे, आणि याच परमिक ऑल क्रेडिट गोज टू सुमित राघवन. सुमित दादानी ज्या पद्धतीने ते सगळं आम्हाला गाईड केलं किंवा आम्हाला काही गोष्टी सांगितल्या, अगदी टोन पासून वाचन करत होतो आम्ही जेव्हा, त्या वाचनापासूनच ते म्हणू शकतो ना, म्हणजे त्याला काय म्हणतो म्हणते की जे फिक्शन निर्माण व्हायला पाहिजे ना संभाषणातून, जे रिअल टाइम होतं, त्यासाठी आपण काही करत नाही. कितीतरी वेळा
बोलता बोलता अचानक आपला पेस पुढे फास्ट होतो, मग पेस स्लो डाऊन होतो, जो काही विषय आपण बोलत असतो त्यानुसार. तर हे सगळं ऍक्च्युअल आमच्या अभिनयात उतरावं, म्हणजे सगळ्यांच्याच ते क्रिएट व्हावं, सगळं खरं वाटावं. त्याचं सगळं क्रेडिट त्यालाच आहे, कारण त्याने आम्हाला अगदी डे वन पासून गाईड केलं. आणि अर्थात म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ते डेव्हलप केलं एकत्र मिळून. एक सीन घेऊन त्याच्यावर आम्ही सोबत जेव्हा काम करायचो तेव्हा नकळतपणे, म्हणजे कळत नकळतपणे, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली त्या दोघांकडून सिनियर म्हणून कशाला म्हणतात सिनियर किंवा कशाला म्हणतात एक्सपिरियन्स, ते सगळं इतकं शिकण्यासारखं होतं की म्हणजे अगदी 2 शब्दांमधला पॉज काय असतो जो लेखकाने मे बी लिहिलेला नसतो, पण खरं कलाकाराचं आणि अभिनेत्याचं काम तेच आहे ना की तो 2 शब्दांमधला जो अर्थ आहे तो बाहेर काढला. तर ह्यासाठी अर्थात म्हणजे त्यांच्याकडे बघून, त्यांच्यासोबत वाचन करून, त्यांच्यासोबत जेव्हा मी उभं राहिलो तेव्हा खूप गोष्टी शिकत होतो. आणि आम्ही काही गोष्टी पहिल्यापासून आम्ही पण तिथे म्हणजे म्हणतो की बॅटिंग करत होतो आम्ही पण, तर तिथे त्यांनी पण आम्हाला अप्रिशिएट केलं त्यावेळी की अरे करा इथे अजून बॅटिंग, हरकत नाही, मारो और 2 छक्के मारो इधर. आणि म्हणजे तसं नाटकाचं मुळच ते आहे की एक मोठा अनुभव एका नवीन अनुभवाकडे त्यांचा मुद्दा सोडवायला येतो. तर खऱ्या आयुष्यात म्हणजे जसं मी शुभंकर म्हणाला तसं की रिहर्सल करत असताना त्यांचा मोठा अनुभव आमच्या समोर आहे, अजूनही आहे. म्हणजे रिहर्सल झाल्यानंतर आता प्रत्येक प्रयोगाकडे ते स्वतःला कसं मोल्ड करतात किंवा आणखीन काय काय होऊ शकते, इम्प्रुव्हमेंट, प्रयोग होतोय ना तो काय करू शकतो. सो आमचं खरंच म्हणजे भाग्य आहे ते की अशा जोडीसोबत आम्हाला काम करायला मिळतं की त्यांच्यामुळे स्वतःच एकमेकांची ट्युनिंग खूप भारी आहे. आणि सुमित दादाने तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पॉझेस तू म्हणजे शुभंकरने सांगितलं तसं की त्याने खरंच अगदी टोन सेट होण्यापासून ते इतकं सगळं सगळ्यावर त्याचं लक्ष असतं. चिन्मयी मावशी फॉर दॅट मॅटर, मावशी तर म्हणजे तिच्याकडे स्वतःकडे म्हणजे मला असं वाटतं की महत्व हा जो काही भाग आहे, म्हणजे हल्ली इतके आपण सगळे आता कोरडे झालेलो आहे, पण म्हणजे खरंच मावशी असल्यामुळे आम्हाला ते एक कुठेच असं वाटतं अरे बापरे आता कसं होईल, तर ती नेहमी समजून घेते किंवा म्हणजे ते आम्हाला खूप शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या को ऍक्टर सोबत कसं असायला हवं. बिंग अ सिनियर आज आपण कितीतरी असे किस्से बघतो की आपल्याला भाव असतो पण आपल्याला करता येत नाही, पण त्या दोघांनी कुठेच तसं केलं नाही. आणि म्हणजे आम्ही जेन्युअनली आम्ही त्यांच्या छत्रछायेखाली आहोत असं वाटतं, अजूनही वाटतं. आणि बाय द वे किंवा तू जी प्रोसेसचा उल्लेख केलास ना ती काय सांगायला म्हणलीस तू, पण ऍक्च्युअली ती प्रोसेस अजून सुरू आहे. दादा खरं तर प्रोसेसचे त्या वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्यातला रिहर्सल आणि प्रोसेस काय उभारणीचा जो पार्ट आहे तो संपलाय. आता जो ऍक्च्युअल आउटपुटचा पार्ट आहे ना प्रोसेसचा तो सुरू झालाय आत्ताशी आमचे 5 प्रयोग झाले. तसं बघायला गेलं तर आमची सुरुवातच आहे. आणि तो म्हणजे काय म्हणतात सगळ्या प्रेक्षकांच्या मार्गदर्शकांच्या कृपेने चालतच राहील ती प्रोसेस कायम पुढे. एक्झॅक्टली बरोबर म्हणाला. नाटक हा कायम रोजचा प्रयोग हा खरंच प्रयोग असतो, रोज काहीतरी वेगळं घडत असतं. पण मला विचारायचं आहे की नाटक नॉस्टॅल्जिक आहे, म्हणजे लहानपणीच्या आठवणी जाग्या करणाऱ्या आहेत. आता हे सुमित दादा आणि चिन्मयीताई ह्या जोडप्याच्या लहानपणीच्या आठवणींपासून सुरुवात होते, पण तुमच्या कोणकोणत्या आठवणी जाग्या झाल्या, तुमचं पहिलं क्रश किंवा काय काय तुम्ही सांगाल याविषयी? हो म्हणजे आमच्या पर्सनल शुभंकर अमृता म्हणून विचारले. हो प्रश्नच नाही. आता मी म्हणजे तसं नाही, ओंकार माझा मित्र आहे. जेव्हा ही आयडिया मी डिस्कस करत होतो अगदी तेव्हापासून जेव्हा म्हणजे डोक्यात हे जेव्हा आलं की आपण एका काय म्हणू शकतो की एका जोडीच्या 2 लोकांच्या 7वी इयत्ता 6वी 7वी ते वय वर्ष 50 या टाइमलाईन वरची गोष्ट बघणार होतो, या टाइमवरची गोष्ट एक्सप्लोर करणार होतो. तेव्हापासूनच ते रादर नॉस्टॅल्जिया हा प्रत्येकाचा जो त्याच्या पुरता सब्जेक्टिव्ह असतो तसं आम्हाला तर खूप आठवणी. म्हणजे आम्ही अगदी आमच्या नाटकात जास्त रिव्हील नाही करणार, पण हमारा बजाज जी धून होती, हमारा बजाज, जी खरं तर आमच्याही जनरेशनच्या आधीची आहे खरं तर, पण आम्ही ऐकली बिंग 90s किड्स, आम्ही दोघे 90s होतो. सो आणि हार्डकोर 90s वाले होतो आम्ही, त्यामुळे आणि त्यातून आम्ही शाहरुख फॅन होतो. त्यामुळे तर तू म्हणजे डेडली कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे
आम्ही अगदी कुछ होता है असू दे, आमच्या चर्चेमध्ये किती तेव्हा कुछ होता है फिल्म होती, कारण कुठेतरी कुछ होता है ह्या आमच्या जनरेशनचा नॉस्टॅल्जिया जे आहे आणि त्यांच्याही जनरेशनचा नॉस्टॅल्जिया आहे, म्हणजे आपल्यापेक्षा ओल्डर जनरेशन जे आहेत. तो बेसिकली तो कनेक्टर आहे. कुछ होता है ही फिल्म या दोन जनरेशनची कनेक्टर वाटते मला काय, कारण तो काळ, त्या काळात जे बदल होत होते, ज्याला आपण सोशो पॉलिटिकल ग्लोबली जे बदल होत होते, ग्लोबलायझेशन होत होतं पूर्ण, आपलं भारत थोडंसं टेक सॅव्ही व्हायला लागलं होतं, मशीन्स यायला लागली होती माणसांच्या जागेवर. तर ह्या सगळ्या काळाच्या बरोबर मोबाईलचं येणं वाढलं, म्हणजे मोबाईल ही गोष्ट हळूहळू यायला लागली होती. आणि हे सगळं चालू असताना शाहरुख खानचे पिक्चर हा माझ्यासाठी नॉस्टॅल्जिया होता. जसं कुछ होता है मी तुला बोललो, तर असा एक नॉस्टॅल्जिया झाला. किंवा शाळेमध्ये जॉली लावणं हे आम्ही नाटकामध्ये वापरलेलं आहे. तर हे मी शाळेमध्ये जॉली लावलेली आहे. तर या अशा सगळ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणजे आवडत्या गोष्टींचा तर म्हणजे आवडत्या गोष्टींमध्ये आम्हाला कोणाला नाही आवडत, पण अशाही काही आठवणी असतात की त्या खूप काय म्हणतात, विशेषतः नात्यांबद्दलच्या आठवणी किंवा नात्यांबद्दलचा नॉस्टॅल्जिया पण या नाटकामध्ये आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शुभंकरने सांगितल्या त्या तर छान आपल्याला असं फुलपाखरं उडवणारे आहेत. शाळा आहे, पहिलं क्रश आहे, पहिलं प्रेम आहे, पण आपल्या आयुष्यातली नाती जी आपण लहानपणी होतो तेव्हा होती ती आता आपण त्यांना खूप मिस करतो, अशी आपल्या आयुष्यातली नाती. म्हणजे तुम्ही जराच्या तोंडून एक दोन किस्से येतात तेव्हा तो सांगतो, तो ते कुठेतरी असं छान डोलावणार आहे. तो नॉस्टॅल्जिया म्हणजे तो सगळा नॉस्टॅल्जिया आहे. सामाजिक म्हणजे सामाजिक, इमोशनल तर इमोशनल. आणि मला पर्सनली असं वाटतं की शाळा, माझ्यासाठी शाळा हा जो झूर होता आपल्या आयुष्यातला किंवा हा जो काही काळ होता तो खूप खूप भारावलेला काळ होता. तो नक्कीच नॉस्टॅल्जिक खूप व्हायला होता, अजूनही होतं. प्रयोग चालू असतानाही आम्हाला खूप गोष्टी आठवतात. एक्झॅक्टली. किंवा त्या नाटकामध्ये वडापावचा या पदार्थाचा खूप मोठा वाटा आहे. त्या नाटकाच्या कथानकात आहे, ते मी जास्त काही रिव्हील करत नाही. पण वडापाव ही गोष्ट इतकी नॉस्टॅल्जिक करणारी आहे ना, की म्हणजे माझ्यासाठी तर शाळेमध्ये तो खाली वडापावाला यायचा मधल्या छोट्या सुट्टीमध्ये, रिसेस म्हणजे जी शॉर्ट रिसेस असते त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्याकडे रोज जमायचं नाही, परवडायचं नाही म्हणून एक वडापाव दोघांमध्ये घेऊन खाल्ला जायचा. कधी कधी फक्त चुना टाकायला सांगायचो पावामध्ये, कारण ते 2 रुपयाला मिळायचं. सो असं बरंच काय काय जे नॉस्टॅल्जिया क्रिएट माझ्यासाठी झाला, आमच्या दोघांसाठी झाला, म्हणजे आमच्या इंडिव्हिज्युअली नाटक वाचताना. पण तुमची लव्ह स्टोरी पण खूप छान आहे. म्हणजे तुम्ही मालिकेच्या सेटवर भेटलात वेगळे, आणि त्याच्यानंतर तुमची फ्रेंडशिप आणि मग लग्न, प्रेम आणि लग्न असा साधारण तुमचा काळ होता. तर तुमची मैत्री कशी आहे, तुमचा बॉन्ड कसा आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? येस, आम्ही पण अशाच ठिकाणी भेटलो की जिथे 2 को ऍक्टर्स असतात आणि त्यांचं एकमेकांची फक्त कामापुरतं घेणं देणं असतं. आणि नंतर एक अशी वेळ येते की सगळ्याच गोष्टीच्या 360 बदलतात आणि तोच को ऍक्टर आपल्याला आपला लाईफ पार्टनर म्हणून आपण बघतो आणि तो होतो. सो ही पण जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. लव्ह स्टोरी म्हणशील तर खरं सांगायचं तर आम्ही ना असं काही फार डेट वगैरे असं काही केलंच नाही, कारण आमचं डेटिंग पिरियड मला असं वाटतं की आमचं सिरियलच्या म्हणजे सेटवरच जास्त काळ होता. कारण शुभंकर आणि मी जसं म्हटलं की आम्ही इतके क्लिअर होतो एकमेकांच्या बाबतीत, तर आम्ही खरं तर त्यामध्ये नवरा बायकोचाच रोल करत होतो. पण असं कधीच झालं नाही की आम्ही शूट संपल्यानंतर आज काही ऑफिसलाच गेलो किंवा आज काही वेळ आहे तर भेटलो. कधीच नाही झालं 2.5 वर्षामध्ये. तो त्याच्या आयुष्यात छान मग्न होता, मी माझ्या आयुष्यात छान मग्न होते. आणि एक असा पॉइंट आला की ज्यावेळी एकमेकांचा इक्यू आयक्यू याच्याबद्दल एकमेकांशी खूप शेअरिंग झालं किंवा अननोईंगली घरच्यांबद्दल एकमेकांकडून खूप कळलं या माणसासोबत आपलं पुढे काही फ्युचर आहे की नाही, हे जेव्हा आपल्याला माहितच नसतं आणि त्यावेळेला एकमेकांबद्दल माहिती कळते तर ती खूप इम्पॉर्टंट असते. आणि तेच आमच्यामध्ये नेमकं झालं. आणि मैत्री म्हणू शकतो आपण या सगळ्याचा जो पाया आहे दोस्ती, ती पहिले पक्की झाली. म्हणजे आम्ही दोघंही त्या काळात
वेगवेगळ्या काय म्हणू शकतो स्थित्यंतरांमधनं जात होतो आणि त्याच्यामध्ये मग आम्ही एकमेकांना की अरे ठीक आहे यार असं किंवा त्याच्याही बाबतीत की ठीक आहे यार म्हणजे काय झालं अशा वेळेला ती जी दोस्ती झाली ना ती खूप जास्त इम्पॉर्टंट वाटते आम्हाला आणि ती अजूनही आम्हाला अशी काय म्हणतात चांगले असं आठवतं की आता संसारात नवरा बायको आहोत बट स्टील वी आर फ्रेंड्स हे कुठेतरी सतत आठवण करून देते. आणि अमृता म्हणाली तसं म्हणजे जस्ट मी त्यात थोडा ऍड ऑन करतो. काय होतं ना की आपण जेव्हा एकमेकांना अगदी नवीन असतो किंवा कोरे पाठी कशी असते तसे असतो तेव्हा आपण एकमेकांसोबत जसे असतो ना ज्याला अनफिल्टर्ड असा शब्द आहे ते अनफिल्टर्ड असणं किंवा ते कसे असतो आपण अनफिल्टर्ड म्हणजे काय इम्पॉर्टंट मला असं वाटतं कुठल्याही नात्यामध्ये. त्यामुळे त्याचा तो ऍक्च्युली त्या नात्याचा पाया असतो म्हणजे कारण एक म्हणतो ना की ती बेस जर भक्कम असेल तर त्याच्यावर तुम्ही किती मोठं टॉवर किती मोठी बिल्डिंग उभारू शकता. तसंच आहे नात्याचं पण की तो बेस पक्का तेव्हा होतो जेव्हा तुम्ही ते अनफिल्टर्ड असणं त्याला महत्व देता. सो आम्ही जेव्हा एकमेकांसोबत जोडले गेलो होतो ना को ऍक्टर्स म्हणून जसं अमृता म्हणजे आणि आम्ही हळूहळू ऑफ द स्क्रीन ऑफ द सेट्स भेटायला लागलो. आम्ही एकत्र कॉफी प्यायला लागलो, फिल्म्स बघायला लागलो, नाटकं बघायला लागलो, एकत्र चर्चा करायला लागलो. असंच अवांतर काही विदाऊट एनी पर्पज भेटायला लागलो. तेव्हा मला असं थोडंसं वाटलं की आपलं काहीतरी बॉन्ड होता त्याला नाव काय द्यायचं माहित नाही. त्या फेज मध्ये असताना आम्ही जे एकमेकांसोबत होतो त्याचा खरंच म्हणजे ते टचवूड आम्हाला खूप कायमच त्याची मदत होते आज. पण आमच्या नवरा बायकोचा जरी रोल प्ले सुरू असताना आम्हाला आमच्यातले दोस्त आमच्यातली ही मैत्री ही खूप जास्त काय म्हणू शकतो तो बेस आहे. त्याच्यावर आम्ही ती बाकी सगळी नाती जी आहेत की नवरा बायको प्रियकर प्रेयसी किंवा अजून काय येणार कंपॅनियन आणि हे सगळं पार्टनर सगळं त्या टॉवरचा भाग आहे. पण खरा जो बेस आहे तो त्या अनफिल्टर्ड दोस्ती आहे. आणि म्हणून कुठल्याही म्हणजे एकमेकांकडून अशा अनसेड अपेक्षा नाहीयेत. म्हणजे ज्या असतात त्या तर पूर्ण होतातच किंवा त्या पूर्ण केल्या जातात. पण त्या पलीकडे जाऊन कुठल्याही पद्धतीने अशा मोठ्या फिजिकल मटेरियलिस्टिक अपेक्षा नाही आहेत एकमेकांकडून. त्यामुळे फ्रीडम आहे आणि फ्रीडम असल्यामुळे आम्ही आमचं काम एन्जॉय करू शकतो. मेंटली आम्ही फ्री होतो आणि मेन म्हणजे गृहीत धरणं नाहीये कुठल्याही पद्धतीचं. हे गृहीत धरणं नसणं हे एक क्रेडिट त्या मैत्रीला जातं, दोस्तीला जातं. ओके. पण आपण आता बॉन्डचा विषय निघालाच आहे तर अजून एका बॉन्ड विषयी मला खास बोलायला आवडेल थोडंसं पर्सनल लाईफ कडच्या. तो म्हणजे अमृता आणि तुझ्या वडिलांचा बॉन्ड. आणि अमृताने मध्यंतरी मला वाटतं गेल्या वर्षीच तुझ्या आईचं एक पत्र लिहिलं होतं खास. ते सोशल मीडियावर खूप गाजलं होतं, अनेकांना आवडलं होतं तुम्ही ते काही लिहिलं त्यात. आणि त्यांचा इव्हन त्या दोघांचाही बॉन्ड खूप छान आहे. तर त्याविषयी तुम्ही दोघेही काय सांगाल आणि अमृता स्पेशली तू काय सांगशील की तू जे पत्र लिहिलं त्याविषयी तू काय? ते खरं तर मी अगदी खरं सांगू का म्हणजे मला त्या गोष्टीची खूप खंत आहे की आशुबाईला म्हणजे मला कधी भेटता नाही आलं. म्हणजे जरी या फील्डमध्ये मी असले तरी पण कधी असं झालं नाही की तिच्या म्हणजे असं असतं ना आपल्याला कधीतरी दिग्गजांकडून कधीतरी काहीतरी बक्षीस मिळतं किंवा आपण भेटायची संधी मिळते तर तसंही झालं नाही. आणि त्यामुळे आमच्या घरात जेव्हा मी गेले पहिल्यांदा म्हणजे लग्नानंतर किंवा लग्न ठरल्यानंतर तर त्यावेळी असं खूप वाटायचं ना की अरे इथेच आशुबाई म्हणजे इथेच तिचा सगळं संसार आहे किंवा इथेच तिने या स्वयंपाकघरात जेवण बनवलंय किंवा इथेच तिने तिथे क्लासेस घेतलेले आहेत भरतनाट्यमचे. तिथे घुंगरू जेव्हा मी बघते तर तेव्हा असं होतं की अरे तिचं सगळीकडे अस्तित्व आहे पण मला तिला भेटता नाही आलं. तर ही गोष्ट नेहमी वाटत असते. आता तर नाटकाच्या निमित्ताने खूप जास्त वाटते कारण रंगभूमीवर तिचं म्हणजे ज्या पद्धतीचं तिचं ती वावरायची किंवा डान्सच्या बाबतीत जशी ती होती तर तेव्हा खूप जास्त वाटतं की अरे तिने हे सगळं पाहायला हवं होतं. शुभंकरसाठी तर खूप जास्त पाहायला हवं होतं कारण तिचं स्वतःचं स्वप्न होतं की असं काहीतरी खूप मोठा बॅले परफॉर्मन्स असा असतो तसं तिला ब्रॉडवे परफॉर्मन्स तो असतो तो तिला करायचा होता. तर मग तेव्हा खूप जास्त वाटतं आणि त्यातनं तेव्हा म्हणजे तो जो दिवस आहे की
22 ऑक्टोबरच्या दिवशी आम्ही सगळ्यांनी तिला पुढे गमावला. तर त्यावेळी मला ते खूप असं मनापासून भावच वाटलं की तो दिवस जो आहे ना तो आम्ही काढू नाही शकत खरं तर प्रॅक्टिकली. पण तुझी आठवण किंवा जसं आम्ही रोज संध्याकाळी आमचा एक व्हिडिओ कॉल होतो बाबांचा आणि आमचा, तर त्याच्यात पण तू नेहमी असतेस असं एक हे होतं. किंवा जसं मी त्यात एक लिहिलं होतं की एकदा मी रांगोळी काढली होती आणि माझ्या शेजारच्या टाकून विचारलं की अरे वा आता तू तुझ्या होणाऱ्या सासूला हे दाखवशील नाही का. तर तेव्हा खूप असं वाईट वाटलं होतं. म्हणजे मम्मीला मी असं म्हटलेलं की अरे यार खरं दादा शिवाय असते तर मी तिला व्हिडिओ कॉल करून हे दाखवलं असतं. तर या सगळ्याचा म्हणजे या सगळ्याचं हे असं की ती आहेच, तिला मला पाहतेच आहे, प्रश्नच नाही. पण काय म्हणतो सगळ्यात गोष्ट इझी जी झाली आहे ती आम्हाला अर्थात बाबांमुळे झाली आहे. कारण त्यांनी कधीच त्याची कमतरता भासू दिली नाही सगळ्या बाबतीत. म्हणजे अगदी आत्ताचं रिसेंट उदाहरण मी तुला सांगते. फार कमी ठिकाणी असं होत असेल की सासरे आपल्या मुलाला सांगतायत की अरे रथसप्तमीचं तिने हळदी कुंकू केलं आणि तिला आता साडी घ्यायची तुला. तर एक सासू जशी सगळ्या जबाबदाऱ्या सांगते या पद्धतीने की नाही हे तू करायला पाहिजे किंवा आपल्या कुटुंबासाठी हे झालं पाहिजे. तर बाबांनी शुभंकरला फोन केला होता आणि सांगितलं होतं की तिने हळदी कुंकू केलंय तर तिला रथसप्तमीची साडी घ्यायची आहे तुला आणि शुभंकरने ती घेतलेली आहे. हे त्याचं हायलाईट केलं का मध्ये तुम्ही काय घ्या यातून आणि त्या दोघांचं तर म्हणजे परत तेच आहे की त्यात ते दोघंच मुळात नाटकाच्या निमित्ताने भेटले होते. पण हाच प्रश्न होता ना तुझा की जर बाबांचं आणि आईचं नाही तुझा आणि त्यांचा बॉन्ड कसं आहे बाबांचा. ओके. हा तर तेच म्हणजे की त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच गोष्टी इतक्या इझी करून ठेवल्या आमच्यासाठी की आणि काही त्यांची अशी वेगळी अपेक्षा नसते. फक्त आम्हाला सांभाळून आमचं काम करत राहणं आणि या क्षेत्रात कलेच्या क्षेत्रात सतत काहीतरी करत राहणं आणि याच्यासाठी सतत त्यांचा पाठिंबा असतो. म्हणजे त्यासाठी त्यांचा काय म्हणतात तुम्ही का करताय असं कधीच ते आम्हाला विचारत नाही. तुम्ही ते करताय त्याचं तुम्हाला मिळणार आहे ना समाधान किंवा तुम्हाला त्याचं एक वर्थ माहिती आहे ना तो हा प्रश्न त्यांचा असतो. आणि अनसेड पाठिंबा अनकंडिशनल पाठिंबा सगळ्याच बाबतीत अगदी सगळ्याच बाबतीत. म्हणजे इतकं अनस्टेबल दोघांचंही फील्ड असताना एक खंबीर असा पाठिंबा त्यांचा जो आहे तो आम्हाला सतत असतो. तुला खरं सांगू थोडक्यात की ही म्हणजे तो बोलतो पण कितीतरी ठिकाणी की ती म्हणजे त्यांनी कधीच सुनबाई म्हणून पाहिलंच नाही. ती म्हणजे सुनबाई नव्हती ती मुलगीच आहे त्याची. म्हणजे आई पण म्हणजे अर्थात आई जसं ती म्हणली तशी ती अमृता कुठेतरी एका पद्धतीने आईला भेटलीच. म्हणजे माझ्यामधून भेटली आमच्या पूर्ण कुटुंबाच्या मधून माध्यमातून भेटली आणि आता रंगभूमीच्या माध्यमातून ती रोज भेटते आईला. पण मी जेन्युअनली सांगतो की बाबा कधीच आमच्या दोघांमध्ये कधी कधी तर मला प्रश्न पडतो म्हणजे की अरे मी मुलगा आहे ना खरा म्हणजे असं पटकन येण्यासाठी इतका त्याचा जीव आहे अमृतावर. आणि आईचा पण म्हणजे आई शरीर रूपाने असते समजा तर प्रश्न नाही. आईचं पण असतं की कुठे ठेवू आणि कुठे नको असं केलं असतं तिने अमृताला. हे मी जेवढं मला म्हणजे काय म्हणतात माझ्या आईला मी ओळखतो त्यामुळे मला माहिती की तिने लिटरली डोक्यात घेऊन नाचवलं असतं तिला. एकदम स्पेशल बॉन्ड म्हणशील तर आमचा म्हणजे बाबांचा आणि माझा पुरणपोळीने जोडलेला बॉन्ड आहे. लग्नासाठी पुरणपोळी आणि चहा त्यांना खूप चहा आवडतो. अमृताला अजिबात आवडत नाही. अमृता कॉफी पर्सन आहे आणि पण अमृता चहा बनवते छान त्यांच्यासाठी आणि ती छान चहा बनवते. पुरणपोळीचं म्हणशील तर पुरणपोळी मला जेव्हा म्हणजे त्यांना कळलं की मला आवडते तर त्यांनी लग्नात सगळ्यांसाठी म्हणजे गोड जो पदार्थ पुरणपोळी ठेवला होता. पुण्यावरून तेव्हा ते येतात तेव्हा आमच्या ज्या बाई आहेत त्यांना सांगून ते पुरणपोळ्या घेऊन येतात. सो असं आहे. त्यामुळे आशुआई सगळ्यांच्याच रूपाने भेटते आम्हाला. हा म्हणजे ऍक्च्युली तू जे म्हणाला शुभंकर की अमृता आणि बाबा ते मुलगी आणि वडिलांचं नातं दिसतं ते खरंच दिसतं म्हणजे आम्हालाही दिसतं आणि ते खरंच खूप त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे. आता मला पुन्हा कसं विचारलं की तुमचं आता एक कपल आहे ती खूप म्हणजे त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत तुमच्या रिअल लाईफ मध्ये. एक आहे की तुम्ही अगदी नवीन लग्न झालेले आहात.
सो बरोबर. ऑनसेट तुमच्या दोघांमध्येही ऑनसेट ऑफस्क्रीन घरात खूप वाद होत असतात, प्रत्येकाच्याच होतात, प्रत्येकाच्या घरात काही ना काही चालूच असतं. पण तुम्ही बरोबर. कसा मार्ग काढता? छोट्या छोट्या कुरबुरी चालू असतात, छोटी मोठी भांडणं असतात, तुम्ही कसं तुमचा हे कसं आहे यातनं कोपअप करायचं आणि यातनं बाहेर पडायचा संवाद टिकवून ठेवून? हा तू शेवटचं जे बोललीस ना की ते खूप आम्ही त्याला खूप इम्पॉर्टन्स देतो आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट अर्धवट सोडत नाही, म्हणजे घोडं भिजत नाही ठेवायचं. जर काही झालं अगदी छोट्यातली छोटी काय तू म्हणजे तसं कुरबुर असू दे, कुठचं भांडण असू दे, नाहीतर काहीतरी खूप महत्वाचा वाद असू दे, ज्याला आपण डिबेट म्हणतो काही महत्वाच्या गोष्टीबद्दल, की जिथे आता आम्हाला आयुष्यातला एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, जिथे आम्हाला जोडी म्हणून तो निर्णय घेणं गरजेचं आहे. असा कुठला निर्णय असेल, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आम्ही कधीच एक तर पहिली गोष्ट म्हणजे सोल्युशनवर यायचं म्हणून रश पण करत नाही आम्ही, म्हणजे सोल्युशनवर यायचंच आहे म्हणून काहीतरी निर्णय घेतला पटकन असं आम्ही कधीच करत नाही. आम्ही त्याला वेळ देतो. त्याला जर म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ ते कुठल्या पद्धतीचं भांडण आहे किंवा कुठल्या पद्धतीची तो वाद आहे, याच्यासाठी म्हणून आम्ही वेळ देतो की ओके आता असं वाटतंय ना, ठीक आहे, आता आपण ऍटलीस्ट ह्या गोष्टीला रिस्पेक्ट करू की आपल्या दोघांची मतं फार टोकाची वेगळी आहेत किंवा आपल्या दोघांचं याच्यावरती आपल्याचं म्हणणं खूप कॉन्ट्रास्ट आहे. त्या कॉन्ट्रास्ट म्हणून नेहमी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. आपण आता याला थोडक्यात काय की जसं आपण आपल्यातल्या प्रेमाला किंवा आपल्यातल्या बाकी सगळ्या गोष्टींना आपण न्याय देतो ना नात्यातल्या, तसं आपण ह्या गोष्टीला भांडणं, वादविवाद, डिबेट, मतभेद ह्या गोष्टीने तितकंच न्याय दिला पाहिजे. ह्या मताचे आम्ही दोघेही आहोत. आणि अर्थात परत तेच की परत ते मी जसं मगाशी म्हणाल होतं की ह्याचं कारण एकच आहे की आम्ही ते अनफिल्टर्ड एकमेकांसोबत पहिल्यापासून राहिलोय, आजही आम्ही ते हे करतो. आणि म्हणून आम्ही असं पण करत नाही की कधी म्हणजे काही मनात आलं तर बोलायचं नाही असं नाही, आम्ही बोलून टाकतो, काय वाटतं ते व्यक्त करतो, थोडंसं अंदाज घेऊन करतो एकमेकांच्या तेव्हाच्या मनस्थितीचा. तेवढं मात्र आहे की आम्ही अंदाज घेतो थोडासा, तो अंदाज तेवढं तर सगळेच घेतात. त्यामुळे ते दोन स्पेस देणं किंवा घेणं हे जे आहे ते आपल्या जनरेशन मध्ये खूप वाढलं आहे रिलेशनशिपला घेऊन, तर ते आम्ही नकळतपणे ऑलरेडी करतो. म्हणजे आम्हाला त्यासाठी वेगळं बोलावं लागत नाही की मला स्पेस दे, ती अमृता मला माझी, मी अमृताला तिला तिची, तर स्पेस नकळतपणे देतो. सो मला वाटतं की आम्ही त्या गोष्टीला रिस्पेक्ट करतो. तुझ्या म्हणलीच ना भांडणं, मतभेद, आणि ते त्याचं क्रेडिट आमच्या दोस्तीला आहे परत एकदा. आणि मला पण असं नेहमी वाटतं की देव कदाचित ठरवून दोन विरुद्ध लोकांना एकत्र आणतो, हो. म्हणजे विश्वास, ठाम विश्वास. तो दोन साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असे एकत्र आणतो मला असं वाटतं. त्यामुळे तू म्हणतो तसं की भांडणं मतविषय टोकाचे होतात, म्हणजे अक्षरशः असं होतं की आता नको मला तुमचा चेहरा नाही बघायचा आहे, इथपर्यंतही भांडण होतात. पण त्यातला संवाद खूप जास्त महत्वाचा आहे. बोलूया, सॉर्ट करूया, जे काय ते सॉर्ट करूया. असं नको की तसं बोलणं विजत ठेवलं आणि मग ते काही महिन्यानंतर काही वर्षानंतर ते जे डोकावतं ते खूप जास्त डेंजर असतं. सो गृहीत धरणं नसतं, कारण भांडण मला वाटतं मेजरली तिथे होतात की अरे माझा विचारच केला नाही, इथनं भांडणाचं जे आहे ते मूळ होतं. त्यामुळे काही असेल तरी असं मेक शुअर करतो आम्ही की बघा नाही सांगायचं, मला शुभमला विचारायला हवं, किंवा त्याच्याकडूनही येतं की नाही मी विचारतो आणि काय बाबा बोलूया. तो संवाद जो आहे ना तो खूप जास्त महत्वाचा आहे. आणि हे तर ते आहे ना की रबर जसं दोन्ही बाजूने काढला तर तो तुटतो, एकाला तरी तो सही करावा लागला. तो मेजर टाइम तर शुभमकडूनच सही होतो. पहिलं सॉरी बोलणारा मीच असतो. प्रत्येक जोडप्यात हेच असतं. त्यामुळे ते चूक असली नसली म्हणजे बऱ्याचदा नसली तरी हे नमूद करतो याच्यात की त्याची सॉरी मीच म्हणतो. तुमचं कोण नाही ना ते खूप जास्त महत्वाचं, जर तुम्हाला रिलेशन सोडणं खूप जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आता एक आपला नेहमीचा मध्ये खूप असा प्रश्न शेवटचा आणि रॅपिड फायर वर येऊया की तुमच्या दोघांचा ड्रीम रोल कोणता आहे? तो सिनेमातला असेल, नाटकातला असेल, आणि ड्रीम रोल म्हणजे तो कोणताही असू शकतो. असं नाहीये की एखाद्याने साकारलेला असावा,
एखादी अशी भूमिका ती करायची खूप इच्छा आहे पण अजून आली नाही, तो असा कोणता रोल आहे दोघांसाठी? ओके. बर, कुठल्याही माध्यमातला जरा काही necessary त्याला नाही. काही necessary सिनेमा किंवा हे असं पाहिजे. असं काहीच नाही. कोणत्याही वेब सिरीज आणि कोणताही काहीच नाही. माझ्यासाठी म्हणशील तर मला शेक्सपियरचा हॅमलेट किंवा शेक्सपियरचा मॅकबेथ मला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ब्रॉडवे लेवलला करायची इच्छा आहे किंवा तो ड्रीम रोल आहे माझा. तो मला कुठल्याही माध्यमातून आला करायला माझ्या नशिबात तरी मला खूप आवडेल. आणि मी आता परवाच अमृताला म्हणत होतो की कुठेतरी मला मॅनिफेस्ट केलं जातं आपल्याकडून काही सिनेमा काही प्रोजेक्ट जेव्हा आपण बघतो, काही अनुभव जेव्हा घेतो तेव्हा मला पण नट म्हणून ऍक्टर म्हणून आपल्याकडनं मॅनिफेस्ट केलं जातं की अरे असं यार आपल्यासाठी कधी लिहिलं जाईल, लिहायला जायला पाहिजे यार, आपण असं स्वतःला या ताकदीचं बनवूया. तर मला असं वाटतं की रिसेंटली आता धुरंधर घेऊन गेला. तर धुरंधर सिनेमा आणि त्यातलं काय ते सगळं जाऊ दे, त्याबद्दल मला काही आता असं काही त्याच्यात नाही मी पडत. पण धुरंधर मधला जो रणवीरचा ओव्हरऑल रोल आहे, रणवीर सिंगचा जो 2 नावांनी आपल्या समोर आला, हमजा अली आणि जसकिरत सिंग, तर तो जो ते जे काही आहे जे काही लिहिलं गेले त्याच्यासाठी आणि त्यांनी जे काही उभं केलंय पुढे, तर मला असं वाटतं की मला मी अमृता नकळतपणे बोललो त्या दिवशी की मला असा रोल करायचा आहे यार, मला ज्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की माणसाच्या डीप इमोशन्सचे इतके लेयर्स आहेत आणि त्याला ते काय म्हणतात की त्याला ते इतक्या अप्स अँड डाऊन्स मधनं त्या लेयर्स मधनं तो जातो, ते पात्र जातं. जसं मी तुला म्हणलं की जसं हॅमलेट आहे, मॅकबेथ आहे, की जी इनर ग्रे शेड दाखवणारी कॅरेक्टर्स आहेत ना ही सगळी, की ते आतमध्ये डीप डाऊन उतरत जातात ती पात्र तुमच्यामध्ये, कारण त्यांच्याबरोबर तसं घडत जातं. सो मला वाटतं की तसं एखादा रोल करायला आवडेल की जिथे मला माणूस म्हणून काहीतरी म्हणू शकतो आपण की खूप साऱ्या लेयर्स एका वेळेला पूर्ण कालपटावर किंवा आमच्या नाटकात म्हणजे तसं हे नाही, पण आमच्या नाटकात बघशील किंवा प्रेक्षक बघतील, आम्ही जास्त रिव्हील नाही करत, पण आमच्या नाटकात सुमित दादा जे शशांक सदावर्तेचं पात्र साकारतो ते पात्र आहे की त्याला पूर्ण एक 6वी 7वी पासून ते वय वर्ष 50 पर्यंतचा एक कालपट उभं करण्याची संधी मिळते आणि त्यातनं तो ज्यातनं गेलाय ते पात्र, म्हणजे इमोशन्स असू देत, सिच्युएशन्स असू देत, ते तशा पद्धतीचं पात्र साकारायला खूप आवडेल. माझ्या बाबतीत मी खरं तर असा एवढा विचार नाही केलाय की म्हणजे काय असेल. 1-2 रोल्स आपल्या आयुष्यात आपल्याला खूप इन्स्पायर करतात. त्यातले खरं तर आहे ते पॉपचा जो रोल आहे तो मला डेफिनेटली आवडेल. ड्रीम रोल असं म्हणशील तर मला जिथे मी नाहीये, म्हणजे अमृताचे कुठलेच ट्रेट्स नाहीयेत कुठल्याही पद्धतीने. म्हणजे आता जसं अगदी या नाटकामध्ये पण आम्ही जे आहोत यंगच आहोत किंवा थोडेसे आपले काहीतरी गुण येतात त्यातले, तर तसे आहेत. पण जिथे अमृता अजिबातच दिसणार नाही, माझ्या एक्झॅक्टली अपोजिट, की ज्याला आपण टोटल परकाया प्रवेश असं म्हणतो, तर तो माझ्यासाठी खूप ड्रीम रोल असेल. कारण माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं की ऍक्टर म्हणून ते चॅलेंजिंग आहे ना. दिसायला छान असणं किंवा अरे छान छान डायलॉग बोलता येणं ह्याच्यात मला काही फार असं हे नाही वाटत. पण अरे ही कोण आहे हे ओळखताच नाही आले, म्हणजे मी ओळखताच जिथे आले नाही, तर ते जर मला करता आलं देवाच्या कृपेने तर माझ्यासाठी तो ड्रीम रोल माझ्यासाठी ठरेल असं मला वाटतं. ओके, आता आपण रॅपिड फायर जाऊया छोटासा. ओके. तुमच्या दोघांमध्ये उत्तम स्वयंपाक कोण करतो? अमृता. ओके, तुमच्या दोघांमध्ये उत्तम सल्लागार कोण आहे? अमृता. सगळ्यात जास्त मुडी कोण आहे तुमच्या दोघांमध्ये? त्याचा मूड एक तर पटकन खराब होतो किंवा काही होऊ शकतो. काहीच शब्द नाही त्याच्यामध्ये. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? शुभंकर. काय नाही अमृता तितकीच इक्वली आळशी बरं का. आळस एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आमच्या, एवढं.
तुमच्या घरात पसारा कोण करून ठेवतं, म्हणजे कोण जास्त असं आवराआवरी नाही आवडत आणि कोण आणि ते शिस्तप्रिय आहे, त्याला सगळ्या गोष्टी जागी लागतात. विदाऊट एनी डाऊट अमृता, म्हणजे काही त्याच्यात हेच नाहीये. म्हणजे पसारा करायला मला आवडत नाही, तो होतो कारण वेळ नसतो तेवढा. पण शुभंकर खूप ऑर्गनाइज आहे, खूप त्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी म्हणजे त्याच्या असतात जागच्या जागी. ओके. टाइम मॅनेजमेंट कोणाचं उत्तम आहे? अमृता. ओके. तुमच्यामध्ये वादाला कोण सुरुवात करतं? सॉरी कोण म्हणतंय मला माहितीये, तो वादाला कोण सुरुवात करतं? अमृता. नाही, वादाचं निमित्त कोण देता हा प्रश्न नव्हता. वादाला सुरुवात कोण करतं त्याच्यावरून डायरेक्ट अमृता. ओके. उत्तम मल्टीटास्कर कोण आहे तुमच्या दोघांनी? ऍक्च्युली मी पण आहे, दोघंही होत इक्वली. पण उत्तम म्हणजे त्यात कधी कधी अमृता बाजी मारते, कधी कधी मी मारतो, ते असं आहे उलट ओके. त्याच्यावर. हा, त्या दिवसाच्या मूडवर आहे सगळं. आणि फिटनेस फ्रीक कोण आहे? काय काय Fitness freak. दोघंही होत. येस दोघंही होत, इक्वली होत. Yes. आणि शेवटचा प्रश्न, आता या क्षणी जर तुम्हाला एकमेकांना थँक्यू म्हणायचं असेल तर कशासाठी म्हणाल? तुम्ही तुम्हाला आता या क्षणी एकमेकांना थँक्यू म्हणायचं असेल तर कशासाठी म्हणाल? कशासाठी म्हणाल? ओके. बापरे, रॅपिड फायर मधला प्रश्न आहे. नाही, हा मोठा प्रश्न आहे शेवटचा. ओके, बरं. तो तू देखील उत्तर आधी का मी देऊ? मी तर अगदी काहीच त्याच्यामध्ये नाही, खूप गोष्टींसाठी थँक्यू त्याला म्हणायलाच हवं. पण एक गोष्ट माझ्या आयुष्यात सध्या घडते ती म्हणजे मी व्यावसायिक नाटक करते आणि खरंच याचं मूळ हे शुभंकर आहे. कारण जसं आम्ही एकत्र मालिकेत काम केलंय तसं आम्हाला दोघांनाही एकत्र रंगभूमीवर काम करायचं होतं आणि आम्ही गेली 2 वर्ष याच्याबद्दल सतत चर्चा करतोय, अनवणी मॅनिफेस्ट करत होतो की अरे आपल्याला रंगभूमीवर एकत्र काम करायचं, घरा कस तिकडे आपला. तो ते आम्ही एकमेकांशी बोललो, डिस्कस केलं आणि त्याच्यानंतर शुभंकरची ही आयडिया जी आहे ती इनिशिएट झाली की बाबा ओके आपण एक प्लेअर म्हणून समोरच्या आणखीन एक मोठ्या दिग्गज प्लेअरला आपण विचार करून असा एखाद्या नाटकाचा ड्राफ्ट काय म्हणू शकतो जो त्याने ओंकारला सांगितला की असं काही होऊ शकतं का बाबा. आम्ही इंटरेस्टेड होतो, आम्ही दोघांनाही आम्हाला एकत्र काम करायचंय. तर आज जे सगळं नाटकाचा जे काही दिसतंय तर त्याचं मूळ जे आहे ते शुभंकर आहे आणि आय एम व्हेरी मच थँकफुल टू हिम की म्हणजे त्याच्यामुळे आज मी रंगभूमीवर मला काम करायला मिळतंय, जी काही रंगभूमीची सेवा आहे ती करायला मिळतेय. सो ऑलवेज म्हणजे आयुष्यात आम्ही बरीच दोघेही पुढे खूप काम करणार आहोत, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या माध्यमात करणार आहोत. पण हे जे रंगभूमीवरचं माझं पहिलं पाऊल आहे ते अर्थात शुभंकरमुळे. सो खूपच मनापासून धन्यवाद असतात. अरे नाही, खरं तर सुरुवात झाली अमृताची आता, किंवा आमच्या दोघांची पण आता. आम्हाला अजून दोघांना खूप जोडी म्हणून खूप विविध भूमिका करायच्या, विविध प्रोजेक्टचा भाग बनायचा आहे, ती सुरुवात झाली. सो वेलकम म्हणतो मी तिला आधी. आणि मी या प्रश्नाचं उत्तर देतो की मी तिला थँकफुल कायम आहे आणि कायम असेल ते म्हणजे फॉर बिईंग देअर, म्हणजे इन एव्हरी रोल. म्हणजे असं म्हणत नाही की पार्टनर म्हणूनच, पण आज सुद्धा आम्ही एकत्र एक स्पेस शेअर करतोय, एक रंगभूमीवर आम्ही एकत्र काहीतरी परत काय प्रवेश करायचा प्रयत्न करतोय, एकत्र हातात हात धरून करतोय. तसं आम्ही खऱ्या आयुष्यात आमच्या रिअल लाईफ जे चॅलेंजेस आहेत, डेली चॅलेंजेस असू देत किंवा मोठे चॅलेंजेस असू देत, जसं ते आम्ही एकत्र बघतोय, तसे तिथलेही चॅलेंजेस आम्ही एकत्र बघतोय. सो त्या सगळ्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, ज्याला आपण म्हणजे आपण एकमेकांसोबत खरं असणं ज्याला म्हणतो, तर त्या गोष्टीची व्हॅल्यू नकळतपणे आम्ही करतोय की एकमेकांसोबत आम्ही अनफिल्टर. परत तेच की आमच्यातली जी दोस्ती आहे त्या दोस्तीसाठी मी तिला थँक्यू म्हणेन कायमच. आणि ती दोस्ती सगळीकडे अशीच रिफ्लेक्ट होत राहावी कायम, त्याचा चांगलाच म्हणजे त्याचा फायदाच होऊ दे आम्हाला चांगला कायम. की कुठलंही काही असू दे, म्हणजे नाटक असू दे, मालिका असू दे, चित्रपट असू दे, जेव्हा आम्ही ते करू जोडीने तेव्हा आम्हाला त्याचा नकळतपणे एक काय म्हणू शकतो की
एकमेकांसोबत खरे असू आम्ही कायम. आणि त्या खरं असण्यासाठी मी तिला म्हणतो की ती माझ्यासोबत कायम खरी असते. तिला कधीच कुठलाही मास्क लावून नसते. आणि ही खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी पार्टनर म्हणून. त्यासाठी मी तिला थँक्यू म्हणेन की थँक्यू फॉर जस्ट बिंग देअर इन एव्हरी रोल. ओके, थँक्यू सो मच. मस्त झाला इंटरव्ह्यू. मला खूप आभार मानले तुमचे आणि ऑल द बेस्ट. तुमच्या नाटकाचा तुमचा प्रयोग आहे आजचा आणि ह्याच्या पुढचे सगळे प्रयोग खूप छान हो. तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. खूप शुभेच्छा. थँक्यू सो खूप मच. खूप धन्यवाद. येस खूप खूप धन्यवाद किमया. खूप छान वाटलं. आम्हालाही खूप छान वाटलं. तू खूप इंटरेस्टिंग, खूप छान होते की खूपच छान होते प्रश्न थँक्यू. आणि रिलेव्हंट होते. म्हणजे त्याला काही असं जनरलाइज प्रश्न नव्हते. खूप छान स्पेसिफिक आणि रिलेव्हंट होते. आम्हालाही छान वाटलं बोलायला नाटकाच्या अनुषंगाने आणि लाईफ आमच्या पर्सनल याच्या अनुषंगाने पण. आणि छान मजा आली. थँक्यू सो मच. वेळ कसा गेला कळलं नाही. पूर्ण तुझ्या टीमचे आभार मानतो. थँक्यू. आणि लवकर पूर्ण नाटक बघायला येईल. हो हो, नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.